देशभरातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे व प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 2,000 रुपये जमा होणार आहे. मात्र आज किती वाजता हे वितरण सुरू होईल, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, लगेच अपडेट बघूया. कारण एकूण 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,800 कोटी रुपयांचं वितरण होणार आहे व त्या संदर्भात अधिकृत वेबसाईटवरती देखील माहिती देण्यात आली आहे. तर पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात व दर 4 महिन्यांची ही 3 हप्ते ही रक्कम जमा होते. आता जो 22वा हप्ता होता तो मार्च 2026 मध्ये हप्त्याचं वितरण झालं व आता 23वा हप्ता थोड्या वेळातच सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणे व जे शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे व ॲग्रीस्टाकवरती जे नोंदणी झाली आहे तेच शेतकरी ते पात्र असणार आहे. आता ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण सोपी असणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या यादीत नाव आहे का नाही, तुम्ही पात्र आहात का नाही, नक्कीच तुम्ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकणार आहात. तर इथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी द्वारे पीएम किसान सम्मान निधि की 23वीं किस्त की तहत 9.44 कोटी पेक्षा जास्त जे लाभार्थी फार्मर आहे किंवा किसान आहेत किंवा जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे. बघा, 9.44 कोटी शेतकरी पात्र असणार आहे. महाराष्ट्रामधील आपल्या राज्यामधील 90 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधव इथे पात्र असणार आहे. तुम्हाला नमो शेतकरी जो नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला होता का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. कारण गेल्या वेळेस तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर नक्कीच पीएम किसानचा देखील हप्ता जमा होणार आहे. पण ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे ते बंधनकारक होतं. फार्मर आयडी काढणे, ही केवायसी करून घेणे, त्यानंतर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे गरजेचं आहे. तरी ते 18,800 करोड से अधिक की राशि का हस्तांतरण होणार आहे. तर आज 20 जून 2026 दुपारी 3:45 वाजता हे कार्यक्रम होणार आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होणार आहे. तासाभरात डीबीटी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. पण मागच्या वेळेस काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे टेस्टिंगसाठी, बघा, टेस्टिंगसाठी जे काही डीबीटीद्वारे पैशांचं वितरण केलं होतं ते दुपारी 1 वाजता सुमारे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नक्कीच तुमचे खाते तपासून घ्या लवकरात लवकर व तुमच्या खात्यात देखील हे 2,000 रुपये जमा होणार आहे. तुम्ही यासाठी पात्र आहात का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. पीएम किसान सन्मान निधी योजना असो, नमो शेतकरी सन्मान निधी योजना असो, यासाठी तुम्ही पात्र आहेत का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.